नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्ष ब्रिजे स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो मी आता काय आला कोकम आहे बोचा पडते तुला वरती आहे, नंतर येताना मारूयाचं। तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आम्ही निघालो नदीमध्ये। आमची जी नदी आहे इथे हा इथं आमचा टिटा आहे आणि त्याच्या खाली इथे नदी आहे। तर त्या नदीवर आम्ही भेट द्यायला चाललोय, म्हणजे काय असंच जातोय भेट द्यायला, म्हणजे टाइमपाससाठी कंटाळा आला होता, म्हटलं ब्लॉग पण बनवूया आणि जरा नदी पण एक्सप्लोअर करूया। तर आम्ही जिथून आम्ही खाली उतरतो ॲक्च्युली जिथे आमचे बाप्पा खाली विसर्जन करतात आणि त्याच्यावरती गौरी विसर्जन करतात, तर तिथून ते आपला जो खाली बाप्पा विसर्जन करतात तिथे जायचं आहे आपल्याला। आणि तेवढा एरिया बघूया आपण कसा काय आता पूर्ण सुकलं आहे, नाहीतरी पाणी वगैरे काय नाही। तर बघूया आता काय तिथे जाऊन काय भेटतं आहे काय नाही, किंवा असं टाईमपासमध्ये काय किती मजा येते काय येते बघूया, चलो। तर मित्रांनो आता आलेल्या टिड्यावर पूर्ण जवळ एकदम। तर हा आमचा टिटा आहे आणि इथे आमचे बाप्पाची शेवटची आरती होते विसर्जनाच्या आधी। हा आमचा चौथर आहे बाप्पाचा। तर हे बघा अजून तुम्हाला धूप वगैरे दिसत असेल इथे आईच्या गावात। तर इथे आमचा बाप्पा वगैरेची शेवटची आरती होते, इकडे गौरी बसतात आणि इकडे बाप्पा बसतो आमचा। तर आता जातोय खाली, ऊन मजबूत लागतंय, आम्ही कडकडत्या एकदम उन्हात आलोय। तर आता जातोय खाली, घामटा असा 2 मिनटावरनं फक्त चालत आलोय खालना आमच्या घरापासून। अरे निंबू, तर कोणता तरी निंबू पडलाय, आपल्याला काहीतरी होईल म्हणून लिंबूच्या लांब राहिला बरा। तर आता इथं खाली उतरतोय। अरे बाय ई माग कसम। तर मित्रांनो हा बघा इथे लिंबू आहे, काय जो कसला आहे काय माहित नाही, असे सलग 3 लिंबा पडलेत। हमरी फट रही है इधर आते हुए। तर इथे लिंब पडलेले आहेत, बघून जरा ती फाटले म्हणून जरा सावकाश चालू आहे। चुकून लिंबावर पाय पडला तर आपला लिंबू उठल म्हणून। तर आता जातोय, उतरतोय, घामटा मजबूत येतोय, ऊन मजबूत पडलाय आणि इकडं पण टाकला करून टाकले सगळा मायला। सगळ्यांनी झाडून वगैरे टाकले, झाडून म्हणजे भाजणी केलेली आहे। परत शेतकऱ्यांनी इकडे काय वरती झाडं होती ती पण गेलेली आहेत पूर्ण। हो इथनं खाली जाऊया ना, इकडनं जाऊया असं खालनं तिकडनं आणि वरती येऊया। तर चलो अभि आता खाली उतरलेलंच आहे, तुम्हाला आता दाखवतो पुढे कसं काय केवढं आहे ते, चलो। तर मित्रांनो आता पोचलोय, हा बघा हा आमचा इथला एरिया म्हणजे इथं गौरी आमचे विसर्जन करतात आणि पूर्ण सुकाड वसाड एकदम हे पडलाय। तो दिसत असेल तुम्हाला, काय पाणी नाही काय नाही, नुसतं दगडी काले झालेत। तर तो बघा इथनं असं वरती दिसत असेल तुम्हाला, दिसतोय का नाही माहीत नाही, माझ्या मोबाईलची क्वालिटी खराब आहे। तर इथं वरती आहे, आपण तिथं आंघोळ करतो, म्हणजे आता काय तिथं राहिलं नाही, म्हणजे खाली त्याच्या आंघोळ करतो आणि वरती आहे तो पूर्ण भरला आहे। आणि हा बघा हा इथं पूर्ण असा कालो पडलाय आणि ये हे हमरा इधरचा वाट करवंद भाय। तर बघा इथं हे एरिया हा आणि मी आता इथं उभा आहे, गावात दगड गरम आहे। तर आता हा बघा आता तुम्हाला दाखवतो, हा जो आहे ना इकडनं आपण आता ट्रॅव्हल करतोय मस्तपैकी। तर या रस्त्यानं आपण आता जायचं तिथे खाली, इथं एक थोडासा लांब आहे, जास्त लांब नाही। तर इथनं आपण इथं खाली जाणार, तिथनं मग रिटर्न वरती। तर छोटासा ब्लॉग आहे, बघूया काय अजून काय होतंय काय भेटतंय मध्ये, अचानक चुकून काय दिसला तर तो पण आपल्याला भेटेल। तर चला आता दाखवतो तुम्हाला। इथे वेदूला करवंद दिसलेत, तर करवंद बघूया जरा, करवंद मजबूत खाल्लेले आहेत। आता नको मला, आता मी जेवलोय। तर हे बघा बाईयो हे बघा मजबूत करवंद इज ऑन टॉप। तो चलो अभी निकलते उधर सीधा नीचे, ऊपर नहीं जाने का अपन को ऊपर, तो इसीलिए हम नीचे जा रहे हैं थोड़ा एक्सप्लोर करने, चलो। अरे बापरे। तर मित्रांनो आता चालतोय, हा बघा आता आम्ही चालतोय मस्तपैकी उन्हातनं। तर एकदम आता कुडकुडीत कडकडीत ऊन पडलंय आणि आम्ही चालतोय, एवढा गरम होतोय मजबूत काय सांगू शकत नाही। आता मी इथं टपकिन पटकन। तर वेदू आपल्यासोबत आहे आज, वेदांत माईन। तर आता चालतोय, हा बघा एक पाऊल टाकलेलं नाही आलेला पण। तर आता बघा हा सीन आहे इकडचा, तिथं गौरी विसर्जन करतात आणि हा इथे एक आहे अजून एक डोह छोटासा। तर तो आता मोठा, ओ माय गॉड इधर कोण मारा आहे बे, कोण मेला रे? तिथं कोणतरी टपकला आहे मस्तपैकी, शेजवान झाला आहे त्याचा। तर हा बघा हा जो पहिला सीन आहे तो तुम्हाला दाखवतो इथून पाठून। तर तुम्ही हा जो डोह बघताय इथं आम्ही पहिले म्हणजे कोरोना बिरोनाच्या आधीच आम्ही इथे हे करायचो, म्हणजे काय म्हणतात त्याला, गणपती बाप्पा विसर्जन व्हायचे आमच्या इथे आणि तिथे वरती गौरी विसर्जन व्हायचे। ते आता ही जागा चेंज करून आमचे बाप्पा तिथं विसर्जन होतात, ते बघा तिथं खाली, तिथं विसर्जन, तिथं आपण जाऊया आता।
तर बघूया आता तिथे पण आपल्याला विसर्जन करायचे असतात ते बाप्पा तिथे आहेत. म्हणजे अरे मी काय बोलते मला समजत नाही आजच्या गावात. तर तिथं आमचे आता बाप्पा विसर्जन करतात आणि इथे आता बंद केलेले बाप्पा विसर्जन करायचे का काय माहीत नाही, मला रिझन नाही माहिती, पण इथे बंद केलेले आणि आता तिथे विसर्जन करतात. तर चला आता जाऊया खाली, तिथे थोडंसं लांब आहे, काय इथं 2 पावलं टाकी गेल्यावरती. चलो. तो पब्लिक अभी इधर हमको कुछ अच्छा वाला मिला है, हमरी भी फटी हुए. तर मित्रांनो मी आता तोंडाला हा का लावला म्हणजे माझ्या टी शर्ट कवरती घेतला आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो. आम्हाला भेटला इथे एक सांगाडा एकदम गरमीतनं च्याव. तर हा बघा, हा सांगाडा आहे, कोणचा आहे माहीत नाही मला. इधर फटके हात में आ चुकी आहे अभी. मला तरी बघून वाटते माकडाच आहे किंवा हो वाटतं त्याचंच वाटतंय. तर हा बघा इथं सांगाड दिसलंय. बाय बाय बाय. तर आता इथं आलो आणि वास मारायला लागला अचानक, म्हणून हा टी शर्ट वरती घेतलाय मी. वेदू तिकडे जाऊन बसला, उसकी फट चुकी है पूरी और मैं थोड़ा प्रो हूँ इसलिए इधर रुका हूँ. काय खात नाही तो, पण वास बेकार येतो त्याचा. तर हा बघा इथं आहे आणि मी आता जेवलोय. आई जो उलटी बिलटी केली तर काम 25 होईल. तर हा बघा इथं आता बोललो तुम्हाला, तिथं दाखवलं तुम्हाला आमचे जे बाप्पा विसर्जन व्हायचे तिथं आता कोणतरी मेलाय, त्याचा सांगाडा पडला. आईच्या गावात तिथं पण आहे माकड आहे वाटतं. होय माकड तसं वाटतंय बघून. तर चला आता तिकडं जाऊया आपण, जास्त वेळ थांबू नको इथं वास मजबूत येतोय. तर आता हौशी तर वास मजबूत येत होता इथं, म्हणून आता इकडं आले. तर हा बघा आम्ही आला इथं. तर वेदू इथं चालतोय आणि हा इकडनं आलेला आहे आता. तर मित्रांनो माझं नाव मी उगाच असं नाही ठेवलं आहे, मी उन्हाळ. कारण मी भिकाच मागत असतो, भणकंती जाम आहे मी. कारण आपल्याला घरात खायला कंटाळा येतो. इकडं आल्यावर तर अजिबातच नाही, कारण घरी आल्यावर मला थांबावंसंच वाटत नाही घरात. उठला सुटला की निघाला बाहेर फिरायला म्हणून. तर आता चला आता पुढे जाऊया, अजून चालतोय थोडासा जाय. आता तुम्हाला दाखवतो बाप्पा आमच्या आत्ता जिथं विसर्जन करतात ते स्पॉट. तर चलो दाखवत्या. आईच्या गावात गरम मजबूत होतं आहे मित्रांनो. तर आता आलोय आणि माझे जरा शब्द इकडे तिकडे लडखडत आहेत, वाईच कारण जरा एकदम हेवी आवाजामध्ये बोलतोय मी. हेवी म्हणजे जरा मजबूत. तर हे बघा इकडं दळे पण आहेत, इकडं लावल्या मस्त वाटत आहेत. तर हे दळे भाजून वाटतं झालेल का, हे आग लावले त्याला. तर ते आता हे लावतील पावसाळ्यामध्ये शेतकरी. तर हा बघा आता आम्ही जिथे आहे तिथे आमचे आता जे बाप्पा विसर्जन करतात आता म्हणजे ह्याच्यामध्ये. तर हा बघा इथे आमचे आता बाप्पा विसर्जन करतात. हा जो तुम्ही डोहा बघताय तो तिथं आमचे बाप्पा विसर्जन करतात. पहिले आमचे बाप्पा तिथं विसर्जन करायचे आणि आता तुम्हाला माहिती आहे की हा एवढासा असा वाटतोय तुम्हाला. तिथनं आम्ही उतरतो, तिथनं उड्या टाकतो आयुष्या गावात एकदम दणक्यामध्ये. तर आता विषय कसा झाला आहे, ही जी माती दिसते तुम्हाला ही ॲक्च्युली पहिली एवढी नव्हती. हा जो आता तुम्ही इथं बघताय ना, तर हा पहिला नव्हता एवढा. ही माती जी तुम्ही एवढ्या हायटेडला बघताय ती माती एवढी पहिली नव्हती. कारण विषय असा होता की इथे पहिली लोक म्हणजे विसर्जन करायला विचार करायचे. कारण हा जो एवढा खोल आहे ना, पहिला जेवढा खोल होता म्हणजे आत्ता काहीच नाही, माझी हाईटच तेवढी लागते त्या लेवलला. पण जो पहिला खोल होता ना तिथे आरामशीर, मी सांगतो तुम्हाला, माझ्या हाईटचे 2 माणसं आरामशीर बुडत होते, एवढा खोल होता. म्हणून एक जरा खोलमध्ये वाकडा होता आहे. तर एवढा होतोय. तर विषय असा होतोय की तेव्हा खोल होता ना, म्हणून जास्त इथे विसर्जन करायला म्हणजे विसर्जन नाही करायचे, म्हणून वरती करायची. आणि बारकी पोरं वगैरे भरपूर होती तेव्हा, उड्या वगैरे टाकायची. मग चुकून काय झालं बिलं तर म्हणून काय हे नाही करायची. तर त्यामुळे आत्ता एकदम ती म्हणजे हे होत आलं आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा हा पूर्ण आमचा एरिया आहे तिथला. आता हा बघा हा जो आहे ना तो तुम्ही बघत असाल इथे पूर्ण हे झाला आहे तो. आता माती अजून जर एक आत्ता ह्या वर्षी झाला तर मला तरी वाटतं इथपर्यंत आरामशीर माती येते. कारण त्याच्यानंतर मग हा सगळा बुजाच जाणार आहे. त्याच्यासाठी पक्का बाहेर रुक ना जरा. तर त्याच्यासाठी मला वाटतंय JCB जेव्हा मारतील इथे 1-2 JCBचे फावडेशी सरळ वरती करून नेतील तेव्हा कुठेतरी खोल होईल परत. पण आंघोळी करायला इथं मजा यायची. आता जामच झाला, एक सूर वगैरे मारली नाही इथून वरतून डायरेक्ट डोकं खाली लागतं. म्हणून आता इथं पोरं जास्त आंघोळीला पण येत नाही आणि पोरं पण नाहीत तशी. सगळे आता मुंबईलात कामं वगैरे. तर गणपतीत वगैरे आल्यावर आंघोळीला येतो कधीतरी. तर चला आता इथे पुढे जरा हा दाखव तुम्हाला सीन, कसा विषय आहे काय विषय आहे. तर चलो अभी ऊन बिन मजबूत आहे. तर आता विचार करतोय घरी जायचा परत. कारण मी आता जास्त ऊन नसेल पण ऊन बघून माझी फाटली आता. तर आता गप्प घरात जाऊन बसलेला बरा. तर चलो अभी जरा बघूया अजून थोडासा व्ह्यू. चलो. तर मित्रांनो हा बघा आता हा सीन तुम्हाला दाखवला इकडचा.
तर तो सीन दाखवला. आणि मी आता चालतो इथं मस्तपैकी. तर हा बघा एवढा हा जो आता जो तुम्ही बघताय, अरे भाई नीचे जा रहा है. तर हा जो तुम्ही आता एवढा सीन बघताय ना, तो हे तर बघा हा इकडचा खालचा सीन आहे. म्हणजे जो बंधारा असतो त्याच्या खालचा भाग आणि वरचा भाग जिथं पाणी पडतं तिथं. तर हा बघा हा इकडे अजून ही नदी खूप मोठी आहे. डायरेक्ट नदी समुद्राला जाऊन मिळते. जेवणाचा सगळं ढेकर येतोय. तर हा बघा हा आहे आमचा बंधारा. हा बंधारा आहे. आणि एकदम डेंजरस सिच्युएशनमध्ये दाखवतो मला. हा जो तुम्ही वरती बघताय ना, इथे बाजूला रस्ता आहे. आणि हा जो एवढा खाली आला आहे ना, हा तुम्ही बघताय, ही लँडस्लाईड आता झाली इथं मजबूत दणक्यात विषय. पहिला इथं हा पूर्ण हा बघा हा आहे ना, तो आता पडला आहे. कारण हा पहिला पूर्ण तसा होता एकदम. पण तो आता पडला. आम्ही पहिले इथनं अशा येऊन ह्याच्यावर उडी टाकायचो, किंवा इथं वरती एक झाड होतं सुकं, ते पण आता पडलं म्हणजे झाले त्याला भरपूर वर्ष, एक 4-5 वर्ष झाले असतील. आणि हा एवढा हे आहे ना, इथं डेंजरस आहे थोडा विषय. जर चुकून काय झालं बिलं तर पुरा असं खाली येईल नदीत येईल, म्हणून जरा भीती वाटते. तर पावसाळ्यामध्येच आत्ता काय एवढं सुका ह्याच्यामध्ये एवढं काय वाटत नाही. पण जेव्हा माती ओली होते ना, तेव्हा ती खाली वगैरे येऊ शकतो. तरी ही जी झाडं तुम्ही बघताय ना वरती, आणि पूर्ण माती धरून ठेवले म्हणून तेवढी आहे. तरी म्हणजे जर ते काढली ना, मातीचं झाडं गेली ना, तर ते जो वरचा बांधलेला आहे तो पण खाली यायचा म्हणून. तर हा बघा हा सीन तुम्हाला दाखवतो आता. तर हा जो आहे हा व्ह्यू, हा बघा पूर्ण हा आमच्या नदीचा व्ह्यू. इथं आमचे बाप्पा विसर्जन करतात, इथं आम्ही उड्या टाकतो. आणि तिकडनं आम्ही वरतून आलो आहे त्या बाजून. तर तिथं वेदू आहे धडपडतोय. हां तर इथं काजू पण आहे. काजू तर आम्हाला बोंड दिसला. आता बोंड पण बघूया. चलो बोंड बघते हे. तर हा विषय असा इथला दाखवला तुम्हाला. तर चला आता थोडासा बोंड वगैरे बघूया. आता भूक लागली मला, बोंड पण खायची इच्छा होते. हा बा मरतोय, बोंड वाढतोय. थांब ना जरा, व्हिडिओ काढलेली असती. तर ॲक्च्युली मी एक मिलियनरची छोटीशी म्हणजे आपली रील टाकतोय. तर ती रीलसुद्धा बघायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकेन मी ती. तर ती नक्की बघा. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला आपल्या इंस्टाग्रामची लिंक भेटेल. तिथे क्लिक केलात तर डायरेक्ट जाऊन तुम्ही आपल्या बघू शकता. इंस्टाग्रामच्या पेजवर आपल्या रील्स वगैरे भरपूर आहेत. तर त्याही नक्की चेक करा. तर चला आता जरा बघतो, जरा बोंड वगैरे शोधतो. भेटली तर, नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊया. चलो. तर मित्रांनो आता बस माझ्यामध्ये आज माझ्या काय अजून होत नाही, नाही तर मरबिरन मी इथंच. एवढा गरम होतं आहे असा काय सांगू तुम्हाला. आता उकलायला झाला आहे. मी अजून जर थांबलो तर जो काय होईल काय माहीत नाही. तर चलो अभी निकलते घर पे, क्योंकि अभी सब ख़त्म भाई, क्योंकि बस हो गया एक्सप्लोरिंग. अभी मैं कुछ लाया नहीं था. तर मी काय आणलं नव्हतं डोक्या वगैरे टाकायला. म्हणजे टोपी नाही, गॉगल नाही. गॉगल काय फिरतात काय का, टोपी तरी पाहिजे होती, पण मी टोपी वगैरे नाही आणलेली. आणि गरम आजच्या गावात गरम मजबूत होतं आहे. तर हा बघा घामटा सुटला आहे चेहऱ्यावर माझ्या, पूर्ण घाम दिसत असेल. तर आता चलो निकलते अभी. चालतोय आता, जातोय आता घरी. तर अजून काय थांबू नाही शकत. थांबवायला काय प्रॉब्लेम नाही, पण गरम मजबूत होतं आहे. आणि फोन पण एवढा हीट होतो आहे की शूट पण करता येत नाही. म्हणून अजून जर उन्हात ठेवला तर माझ्यामध्ये फुटं बिटल. कुठं जो ब्लॉक पडत आहेत ते पण नाही पडायचे. तर चलो ह्या व्हिडिओचा करूया इथेच एंड. मी असाच फक्त एक्सप्लोअर करण्यासाठी आलो होतो इथं. बघूया म्हटलं, नदी भरपूर दिवस बघितली नव्हती. सुकी नदी आज बघितली, थोडा एक्सप्लोअर केला. नाही आपल्याला तिथं खाली बघितलं तर 2-3 कंकाल भेटले. कंकाल म्हणजे हाडं भेटली, वांदराची होती वाटतं. तर चलो या ब्लॉगचा करूया इथेच एंड. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब मित्रांनो नक्की करून ठेवा, कारण आपल्याला जरा सबस्क्रायबर कमी वाढत आहे, सपोर्ट नाही भेटत आहे. तर सपोर्ट नक्की करा. आणि आपल्याला व्हायरलसुद्धा करा. आपली फॅमिली आपल्याला वाढवायची आहे. तर चलो मिळते अगली व्हिडिओ में. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.